ज्यांच्या हातात आज राजकीय सत्ता आहे ना, ते इतके कमदिमाग आहेत आणि कमकुवत मनाचे आहेत. आष्टीला जेव्हा त्यांनी उद्घाटन केलं तेव्हा आमचा विसर पडला त्यांना. आम्हाला कुणालाही त्यांनी बोलवलं नाही. म्हणजे अशा आविर्भावात त्या होत्या की मीच रेल्वे आणली आहे. खरं म्हणजे आताही आमचे खासदार म्हणतात की मीच रेल्वे आणली आहे 3 महिन्यात. तर मी एका ठिकाणी असं स्टेटमेंट केलंय की दोन्ही खासदार बाळुत्यात होते तेव्हा आम्ही संघर्ष करत होतो, तेव्हा आम्ही जेलमध्ये गेलेलो आहेत. त्यांचं राजकीय जितकं वय आहे ना, त्यांचं वय आहे ना तितकं आमचं संघर्षाचं वय आहे. क्रेडिटचा प्रश्न नाही, पण आम्हाला वाटलं होतं की किमान खासदारांनी, दोन्ही खासदारांनी य का ब असा फरक मी करत नाही. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की या रेल्वेसाठी ह्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून आमचं कुठेही नामोल्लेख होणार नाही. आम्हाला एखाद्या दिवस बोलवणार पण नाहीत. नाही बोलवलं तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. बीड जिल्ह्याच्या जनतेनं आमचा संघर्ष बघितलेला आहे, बोलवावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण आम्ही संघर्ष केलाय. आमच्या जीवनातली मौल्यवान अशी वेळ आम्ही या रेल्वे आंदोलनासाठी दिली होती. म्हणून त्याचं कुठेतरी त्यांना जर उतराई व्हायचं असेल, गोपीनाथराव मुंडे असते तर त्यांनी नक्की आमचा कॉग्निजन्स घेतला असता, असं माझं स्पष्ट प्रतिपादन आहे. कारण त्यांना माणसं कळत होती. कारण गोपीनाथ मुंडे हा माणसं वाचणारा माणूस होता. आणि म्हणून आता ह्यांना कळतंय का नाही मला माहित नाही, पण मला असं वाटतं की रेल्वे ही फक्त आंदोलनाचं यश आहे,